नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश खरात आज तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. कोरोना सारख्या एका विषाणूनं संपूर्ण जगाला संकटाच्या खाईमध्ये लोटलेला आहे. अशावेळी कोरोनाचा जो एक परिणाम आहे तो जीवनाच्या प्रत्येक विभागावर, प्रत्येक क्षेत्रावर झालेला आहे. त्यातून जगभरातील माणूस कसा उभा राहील, साहित्य, कला, संस्कृती, समाज हा या पुढच्या काळामध्ये नेमका कशा पद्धतीनं काम होणार आहे याविषयीचं एक प्रश्नचिन्ह मनामध्ये आहे. अशा वेळी तुमच्याशी हितगुज करावी, तुमच्याशी एका विषयावर बोलावं या हेतूनं मी आता एक महत्त्वाचा विषय तुमच्या समोर मांडणार आहे. वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होत आहे. तो जागर कोणी व्याख्यानाच्या माध्यमातून, कोणी ग्रंथ प्रकाशित करून, कोणी अनेक जणांना लेख लिहून, अनेक जणांचे लेख घेऊन अण्णाभाऊंच्या विचाराचं, अण्णाभाऊंच्या लढ्याचं, अण्णाभाऊंच्या कृतीचं समर्थन करीत आहेत. अशावेळी अण्णाभाऊंकडं दुर्लक्ष करू नये, कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊंचं जे योगदान राहिलेलं आहे ते नेमकं कशा प्रकारचं आहे या हेतूनं माझ्या मनामध्ये असा विचार आला की तुमच्याशी बोलावं. म्हणून मी आज संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये काय अनुबंध आहे, यांच्यामध्ये काय नातं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अण्णाभाऊंनी खरोखरच योगदान दिले का, आणि दिलं असेल तर कोणत्या पद्धतीचं योगदान दिलं याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून अण्णाभाऊंचा संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे तो लढा आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. भाषावार प्रांतरचनेकडे पाहण्याचे 3 दृष्टिकोन होते. पहिला दृष्टिकोन जो होता तो दृष्टिकोन असा होता की भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. भाषावार प्रांतरचनेचा आग्रहाने पुरस्कार करणारा एक दृष्टिकोन होता. आणि त्यांचं मत असं होतं की भाषा हे केवळ बोलण्याचे साधन नसते, भाषा हा संस्कृतीचा घटक असतो. त्यामुळे एकभाषिक लोक एकसारखे बोलतात, एकसारखा विचार करतात, त्यांच्या परंपरा, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या श्रद्धा, त्यांचा विश्वास एकसारखा असतो. म्हणून एक भाषिकांचं एक राज्य असावं याचा जोरदारपणे पुरस्कार करणारा एक वर्ग होता, एक विचारधारा होती. आणि त्यांना आपल्या भाषेच्या नेत्याबद्दल, भाषेमध्ये काम करणाऱ्या लेखकाबद्दल किंवा भाषेमध्ये जे जे काम करतायत त्यांच्याबद्दल प्रचंड अशी एक आत्मीयता, ही आत्मीयता अस्मितेच्या टोकावर पण जात होती.
भाषेच्या कुळाविषयी त्यांना सार्थ असा अभिमान असतो आणि आपल्या मुलकावर त्यांचे प्रेम असते. महाराष्ट्रामागे महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास आहे. म्हणून मराठी भाषिकांचं राज्य झालं पाहिजे अशी जी एक भूमिका होती, या भाषावार प्रांतरचनेमधली आग्रहाची भूमिका होती. आणि आग्रहाची भूमिका घेणाऱ्यामध्ये न. चि. केळकर, ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर, आचार्य विनोबा भावे, गत्रम माडकोलकर, आचार्य आत्रे या लोकांचा समावेश करता येतो. हा झाला पहिला दृष्टिकोन. दुसरा जो दृष्टिकोन होता, भाषावार प्रांतरचनेकडे एक सोय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता. म्हणजे भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे का, तर झाली पाहिजे, पण त्यासाठी फार आग्रह धरण्याची गरज नाही. ती हळूहळू करता येईल, राज्य स्थापन झाल्यानंतर करता येईल, जशी गरज पडेल तशी करता येईल. आणि शेवटी भाषेकडं किंवा भाषावार प्रांतरचनेकडे सोय म्हणून पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, त्यासाठी घाई करण्याची गरज नाही. गरजेनुसार प्रश्न सोडवूया. हे प्रश्न सोडवल्यामुळे फार काही फायदा होणार नाही असा म्हणणारा एक वर्ग होता. आणि हे प्रश्न न सोडवल्यामुळं फार मोठे नुकसानही होणार नाही, या प्रश्नाची घाई करू नये असा म्हणणारा जो गट होता, त्यामध्ये महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, पंडित नेहरू होते. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच काँग्रेस संघटनेची भाषावार रचना केली होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र प्रांताची भाषावार पुनर्रचना करण्यास ही माणसं अनुकूल नव्हती. त्यानंतरचा तिसरा दृष्टिकोन जो आहे, तो भाषावार प्रांतरचनेला संपूर्णपणे विरोध करणारा दृष्टिकोन होता. या मंडळीचे म्हणणे असे होते की भाषावार प्रांतरचनेमुळे मनाचा संकुचितपणा वाढीत जाईल, देशात फुटीरपणा वाढेल, भारतीय नागरिकांना एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जात असताना आपण दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये गेलो आहोत, ही आपली लोकच नाहीत, आपण वेगळ्याच प्रांतामध्ये आलो आहोत असं वाटण्याची शक्यता आहे. इंग्रजीचा पुरस्कार करणारे लोक, मोठे व्यापारी, भांडवलदार, तामिळ भाषिक लोक, फारशी आदी मंडळी भाषावार प्रांतरचनेच्या विरोधी होती. यामध्ये प्रामुख्याने राजगोपालाचारी, सखा पाटील, जे.आर. टाटा हे प्रमुख होते. या तिन्ही दृष्टिकोनांच्या लोकांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. अण्णाभाऊ साठे हे पहिल्या दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे, लढणारे हाडाचे कार्यकर्ते, कलावंत होते. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. मराठी मुलखाची लढाऊ ईर्ष्या त्यांच्या अगदी रक्तातून, त्यांच्या नसानसात भिनली होती. आणि म्हणून ते अंगात असेल तेवढं बळ एकवटून अण्णाभाऊ अन्याय करणाऱ्या वृत्तीच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. जगभरातील कुठल्याही माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांची लेखणी तलवारीपेक्षा घातक ठरत होती. त्यांच्या वाणीनं आणि लेखणीनं महाराष्ट्रात जनजागृतीचे लोकलढे उभे केले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे श्रेय द्यायचे झाले तर आपणाला काही श्रेय अण्णाभाऊंना आणि त्यांच्या लेखणीला व त्यांच्या वाणीला द्यावे लागते. अण्णाभाऊंची ठळक नोंद घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा लढा पूर्ण होऊ शकणार नाही. एवढे योगदान तर अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात निश्चितपणे आहे. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे कत्रम माडगूळकरांच्या अध्यक्षतेखाली 30वे मराठी साहित्य संमेलन भरले होते. वराड, मराठवाडा आणि गोमंतक हे 3 भाग अनुक्रमे ब्रिटिश, निजाम आणि पोर्तुगीज या 3 भिन्न राज्य सत्तेखाली नांदत होते. 3 कोटी मराठी भाषिकापैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागामध्ये राहत असल्याच्या वस्तुस्थितीकडे श्रोत्यांचे लक्ष वेधून माडगूळकरांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या, जातींच्या आणि धर्मांच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी झटण्याची हाक दिली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा अशी तजवीज करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात यावी या आशयाचा ठराव विषय नियामक समितीत व खुल्या अधिवेशनात प्रल्हाद केशव आत्रे यांनी मांडला. याचा परिणाम असा झाला की लगेच 28 जुलै 1946 रोजी मुंबईत शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरणाची परिषद भरवली गेली. मुंबई प्रांत, मध्य प्रदेश व हैदराबाद यातील सलग मराठी भाषी प्रदेश व गोमंतक या सर्वांचे मिळून एक राज्य निर्माण करण्यात यावे या आशयाचा ठराव पारित करण्यात आला. हे काम संयुक्त महाराष्ट्र समितीने करावे असे ठरले. संयुक्त महाराष्ट्र समितीत कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डांगे होते. कॉम्रेड डांगे हे कामगारांचे नेते होते. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील व कॉम्रेड श्रीपाद दांगे यांचे कार्य व विचार अण्णाभाऊंना प्रेरणादायी वाटत होते. त्यातच मुंबईत आल्यावर अण्णाभाऊ नायगाव येथील कोहिनूर मिलमध्ये कामगार झाले. स्वाभाविकच कामगारांच्या संघटित चळवळीचे ते जोरदार समर्थक बनले. त्यामुळेच ते कम्युनिस्ट पक्षाकडे वळले. कॉम्रेड साळवी आणि कॉम्रेड मोरे या कार्यकर्त्याकडून त्यांना रशियन क्रांती आणि कामगारासंबंधी जे जे काही आहे ते मिळाले. मग अण्णाभाऊ मधला वाचक जागा झाला आणि अण्णाभाऊंनी कामगारांचं साहित्य अगदी आदाशासारखं वाचून काढलं. अण्णाभाऊ मार्क्सच्या विचाराने झपाटले होते. कम्युनिस्ट पक्ष हाच खरा कामगारांचा, दलितांचा, शोषितांचा पक्ष आहे म्हणून ते कम्युनिस्ट पक्षाचे रीतसर सदस्य बनले होते. अण्णाभाऊ मुंबईत आल्यावर गिरणी कामगार म्हणून जीवन जगू लागले. त्यावेळेस युरोपमध्ये दुसरे महायुद्ध पेटले होते. जर्मनीनं आपला मोर्चा रशियाकडे वळवला होता. जगाला जर्मनीपुढे शरण आणण्याचा विडा हिटलरने उचलला होता. रशियावर तर अण्णाभाऊ जीवापाड प्रेम करत होते. त्याला कारणही तसंच होतं. रशियातले सरकार हे कामगारांचे सरकार होते. त्यामुळेच अण्णाभाऊंनी रशिया आणि जर्मनीवर एक पोवाडा लिहिला आणि तो म्हणजे स्टॅलिनग्राडचा पोवाडा. विशेष म्हणजे हा पोवाडा अण्णाभाऊंनी गिरणीत साच्यावर काम करत असताना ज्या पावत्या येत असत त्या पावत्याच्या पाठीमागं पेन्सिलचं जे छोटंसं तोटूक होतं
त्या पेन्सिलच्या थोटकाने लिहून काढला. आणि याच काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाने पार्टी फंडाकरता आव्हान केलं होतं. आणि म्हणून पार्टी फंड 2 लाख रुपये गोळा करायचा होता. अण्णाभाऊ तर गरीब होते, त्यांच्या जगण्याचाच प्रश्न होता. पण त्यांचं आतलं मन असं म्हणायचं की पार्टी फंडाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि म्हणून पार्टी फंडाला मदत करण्यासाठी अण्णाभाऊंनी हा पोवाडा अर्पण केला. परळ येथील दळवी बिल्डिंगमध्ये एका रविवारी पार्टीची मीटिंग भरवण्यात आली होती. तेथे अण्णाभाऊंनी हा पोवाडा प्रत्यक्ष गाऊनच दाखवला. पोवाडा ऐकून सारे कार्यकर्ते खुश तर झालेच, पण चकितही झाले. 1943च्या मे महिन्यात कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्रात हा पोवाडा छापण्यात आला. इथूनच अण्णाभाऊंच्या नव्या जीवन प्रवासाला सुरुवात झाली. पुढे गवाणकर पक्षात आले, नंतर अमरशेख पक्षात आले. या मंडळीनं गवाणकर, अमरशेख आणि अण्णाभाऊंनी लाल बावठा नावाचे एक कलापथक स्थापन केले. या कलापथकाने तर मित्रो इतिहासच घडवला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जे लोकलढे उभे करण्याचं काम आहे, हे लोकलढे उभा करण्याचं काम या तिघांच्या या लाल बावटा कलापथकाने केलं. 1957ला संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे लढे सुरू झाले, त्यामध्ये मुंबई कुणाची या प्रश्नानं महाराष्ट्राने गुजरात ढवळून निघाला. सारे रती महारथी मुंबई मिळवण्यासाठी जमेल त्या मार्गाने, जमेल तसं आपापल्या सोयीनं किंवा मुंबई मिळवण्यासाठी लढण्यासाठी सिद्ध झाले होते. अण्णाभाऊचे तर महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम होते. मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदय आहे, ही त्यांची भूमिका होती. अण्णाभाऊंसाठी व्यक्तिगत पातळीवर मुंबईचे मोठे उपकार केले होते. कारण अण्णाभाऊंचे सारे कुटुंब मुंबईनं पोचलं होतं, जगवलं होतं. अण्णाभाऊंची सारी सुखदुःख अत्यंत जिव्हाळीने मुंबई आणि मुंबईतल्या साऱ्या रस्त्यांनी, गल्ल्यांनी पाहिलेली होती. अण्णाभाऊंचे मुंबईवर जे प्रेम जडले, त्याला जगण्याचा हा एक महत्त्वाचा संदर्भ सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मुंबई कुणाची या प्रश्नावर अण्णाभाऊंचे उत्तर होते, निश्चित होते. त्याच्यामध्ये संदिग्धता नव्हती. अण्णाभाऊ ठामपणे म्हणायचे मुंबई कुणाची, तर अण्णाभाऊ म्हणायचे मुंबई माझी. ते सांगतात, मुंबई यंत्रांची, तंत्रांची, हडसनच्या गाडीची, नॉयलनच्या तलम साडीची, माडीवर माडीची, सोन्याच्या थडीची ही मुंबई अर्थातच कामगारांची आहे. आणि इथला कामगार तर महाराष्ट्राचेच आहेत. आणि म्हणून ही मुंबई चोरांची, शिरजोरांची, ऐतखाऊ, हरामखोरांची, भांडवलदारांची होऊ शकत नाही. ही अण्णाभाऊंची ठाम भूमिका असल्यामुळे म्हणून त्यांनी मुंबईच्या मुक्तीसाठी एक सैनिकाचा रोल काय असतो, कार्यकर्त्याचा रोल काय असतो, एक सैनिक म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांनी उडी घेतली. त्यांना काही नेता व्हायचं नव्हतं, त्यांना कार्यकर्ताच राहायचं होतं. आणि एका सैनिकाची जी भूमिका आहे, ही भूमिका अण्णाभाऊंनी नीटपणे निभवलेली दिसून येते आपल्याला. अण्णाभाऊ माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची हे त्याने एक वगनाट्य घेऊन मराठी जनतेसाठी, मुंबईसाठी मरायला किंवा वेळप्रसंगी मारायला सज्ज व्हावे असे आव्हान करीत महाराष्ट्रात फिरू लागले. मुंबईला गिळू पाहणाऱ्या गुजरातच्या नेत्यांना च्या पुढे, गुजरातच्या लोकांच्या समोर अण्णाभाऊ दंड थोपटून उभे राहिले. माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची या वगनाट्यातील मुनीमजी विष्णूला म्हणतो एक संवाद आहे.
माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची या वगनाट्यामधला एक संवाद आहे. त्यामध्ये एक मुनीम जे आहेत ते विष्णूला विचारतात. विष्णूला म्हणतो, काय म्हणतो, आता कायद्यानं बोला, सांगा आम्हाला धनी कोण या मुंबईचा. यावर विष्णू म्हणतो, आमची मुंबई कुणाची नाही, सवाल उलटा कशाला. नंतर मुनीमजी म्हणतो, अरे पण नाना भाषेची, अनंत जातीची, तूच मागशी कशी हिला. यावर विष्णू म्हणतो, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नक, तशी ही मराठी मुलखाला. विष्णूच्या उत्तरातून मुंबई महाराष्ट्राची आहे हा संदेश अण्णाभाऊंनी दिला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रम करून अण्णाभाऊ बेळगाव, निफाणी, इचलकरंजी, जयसिंगपूरला हजारो मराठी बांधवासाठी मुंबई कुणाची हा प्रश्न ठेवून कोल्हापूरला आले. सकाळी उठून सारे कार्यकर्ते आवरून तयार झाले. फिरायला जायचं म्हणून सारे तयारीत असतानाच एक कार्यकर्ता धावत पळत त्या ठिकाणी आला. त्यांच्याबरोबर कोल्हापुरात ज्यांनी कार्यक्रम घेतला होता ते कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात एक वर्तमानपत्र होतं. सारेच घाबरलेले होते, सारेच भयभीत झालेले होते. अण्णाभाऊ घोटाळा झाला असे म्हणून त्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातातलं वर्तमानपत्र अण्णाभाऊंकडे दिलं. तर त्या वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एक ठळक बातमी होती. आणि ती बातमी अशी होती, अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मुंबई या लोकनाटिकेवर मुंबई मुख्यमंत्र्यांची बंदी. बातमी वाचून सारे हादरले. थोडा वेळ सारेच गप्प राहिले. गवाणकर अण्णाभाऊंना म्हणाले, आता काय करायचं. अण्णाभाऊ शांतपणे म्हणाले, कार्यक्रम होणार आणि तोही माझी मुंबईच. अण्णाभाऊंच्या या उत्तराने गवाणकर थोडे गोंधळले. बंदी असताना माझ्या मुंबईचा कार्यक्रम कसा होणार असे गवाणकरांनी विचारले. त्यावर अतिशय शांतपणे अण्णाभाऊ म्हणाले, कसा होणार ते संध्याकाळी बघा. सारे चिंतित होते. अण्णाभाऊंनी गवाणकरांना सांगितले, पोलिसांकडे जाऊन काय चालेना गा या वगनाट्याची परवानगी काढा. म्हणजे माझी मुंबईच्या ऐवजी काय चालेना गा नावाचं एक वगनाट्याची परवानगी काढा. गवाणकर म्हणाले, काय चालेना गा या वागाची परवानगी काढून माझी मुंबई कशी सादर होणार. त्यावर अण्णाभाऊ म्हणाले, ते संध्याकाळी बघा. संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. काय चालेना गा हे वगनाट्य गवाणकरांचे होते. या वगनाट्यात गवाणकरांनी खेड्यातल्या शेतकऱ्याचे दुःख मांडले होते. पोटासाठी शेतात राबणारा शेतकरी कसा सावकार आणि सरकारकडून पिळला जातो असं त्या वगनाट्याचं मध्यवर्ती कथानक होतं. अण्णाभाऊंनी काय चालेना गा या वगनाट्यातील जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्यांनी मुंबईला आणलं आणि तिथून पुढं माझी वगनाट्य सुरू झालं. जनतेतून पुन्हा टाळ्या, पुन्हा शिट्ट्या, पुन्हा जल्लोष सुरू झाला. पोलीस मात्र दातावर दात आदळत बसले, कारण कायदेशीर मार्गानं या मंडळीनं काय चालेना गा या वगनाट्याची परवानगी मागितली होती आणि मध्येच माझी मुंबई वगनाट्य सुरू झाले होते. कुणाला काहीच कळेना मुंबई कुणाची हा प्रश्न कोल्हापुरात सोडून अण्णाभाऊंनी कोल्हापूर सोडले. अण्णाभाऊंनी मुंबईचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण मराठी मुलकात नेला. कोणत्याही प्रश्नावर सामान्य जनतेने उभे राहणे महत्त्वाचे असते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काही राजकीय नेते तर नुसती भाषणं ठोकत होते आणि पुढारपण करत होते, पण जनतेला उभं करणं
जनतेच्या मनात संयुक्त महाराष्ट्राचं बीज पेरणं, त्याचा लढा उभा करणं आणि त्यासाठी अण्णाभाऊ आणि त्यांचे साथीदार अमर शेख आणि गवाणकर यांनी फार मोलाची भूमिका बजावली. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या माझी मुंबई, लोकमंत्री किंवा अंमळनेरचे अमर हुतात्मे यासारख्या अनेक लेखन कृतीवर तत्कालीन सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. यावरून अण्णाभाऊंच्या लेखणीला काय धार असेल, अण्णाभाऊंच्या लेखणीची किती धाक सरकारनं घेतलेला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी तर मुंबईला अण्णाभाऊंनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण एवढेच नाही तर बेळगाव, कारवारपासून ते थेट दीव, दमण पर्यंत निघून पोहोचवले होते. जेथे मराठी माणूस असेल तिथपर्यंत अण्णाभाऊंनी मुंबईला घेऊन गेले होते. आणि माझी मुंबई बघायला येणारे मराठी जनता निव्वळ टाळ्या वाजवत नव्हती, तर मुठी आवळून सरकारच्या विरोधात लढायला सिद्ध होत होती. म्हणून सरकार अण्णाभाऊंच्या लिखाणावर बंदी आणत होतं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊंनी लिहिलेल्या एकजुटीचा नेता या गीताने होत असे. तर दुसरे गीत अमर शेखांनी लिहिलेले ब्रह्म विष्णू महेश हे असे. नंतर गवाणकर. अण्णाभाऊंनी नव्याने लिहिलेला पंजाब दिल्लीचा दंगा हा पोवाडा गात असत. शेवटी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारे, प्रबोधन करणारे अण्णाभाऊंनी लिहिलेले अकलेची गोष्ट हे वगनाट्य होत असे. त्या कार्यक्रमाद्वारे अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं. अण्णाभाऊंचा तमाशा, अण्णाभाऊंचा पोवाडा, अण्णाभाऊंची लावणी, अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला ऊर्जा देणाऱ्या त्या रक्तवाहिन्या होत्या. पारंपरिक तमाशात गण, गवळण, बतावणी, सवाल जवाब, वग असे घटक असतात. गणामध्ये गणेशवंदन असतं. अण्णाभाऊंनी ही परंपरा मोडून काढली. मोडून पहिलं नमनाचा मान अण्णाभाऊंनी त्या मातृभूमीला दिला. पहिल्या नमनाचा मान हुतात्म्यांना दिला. पहिल्या नमनाचा मान राष्ट्रपुरुषांना दिला. म्हणजे एकीकडं वगनाट्याची जी परंपरा आहे ती मोडीत काढून त्याच्यामध्ये बदल करणं, त्याच्यामध्ये प्रयोग करणं, हे प्रयोग करण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. मुंबई, महाराष्ट्र व भारत देशावर अण्णाभाऊंचे अस्मित प्रेम होते. हे प्रेम त्यांच्या साहित्यातून ठिकठिकाणी जाणवते. महाराष्ट्र देश आमच्या, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरून टाकू वळवून काया, महाराष्ट्राची परंपरा या त्यांच्या गीताच्या व पोवाड्याच्या शीर्षकावरून ते दिसून येईल. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड, उंबरगाव व डांग हा सीमाभाग महाराष्ट्राला कदाचित दुरवणार, कदाचित मुंबई ही वेगळी काढली जाणार, ही व्यथा अण्णाभाऊंचं काळीज पोकळीत होती. या व्यथेतून, या दुःखातून, या वेदनेतून त्यांची माझी मैना गावावर राहिली ही अप्रतिम लावणी तयार झाली. वरवर पाहिले तर या लावणीत तरुण, सुंदर, गुणी पत्नी दूर गावाला राहिल्यामुळे मुंबईत आलेला जो गिरणी कामगार आहे, मैनेच्या विरहामुळे मनातल्या मनात कसं जळत राहतो असं चित्र दिसतं. अण्णाभाऊ लिहितात, माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती हे कायली असं म्हणतात. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड, उंबरगाव, डांग हे मराठी भाषिक प्रदेशांचा प्रदेशालाच ते माझी मैना संबोधतात. असे एक ज्याला लोकलढे उभे करणारा क्रांतीचं कूळ म्हणून ज्यांच्याकडे पाहावं अशी अण्णाभाऊंची लेखणी होती.
आपण सर्वजण हे व्याख्यान ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.